हॅलो मित्रांनो, आज होता मल्हारचा शेंडीचा कार्यक्रम आणि आजच्या दिवशी सर्वांची धावपळ झालेली होती। कालही जागरण झालं होतं, त्यामुळे मामा जस्ट उठला होता आणि मी जस्ट उठलो होतो। त्यामुळे नंतर लगेच कार्यक्रमासाठी पूजा करण्यात आली चुल्याची, जी आपल्याकडे परंपराच मानली जाते। कोणत्याही कार्यक्रमामध्ये स्वयंपाकाच्या आधी त्या चुल्याची जो मांडतो आपण, त्या चुल्याची आपण पूजा करत असतो। मित्रांनो, तयारी सुरू झालेली आहे, स्वयंपाक चालू होईल, मग आम्ही जाणार आहे मित्रांनो। अजून मल्हार भाऊ कुठे काय माहिती, गायत्रीची तब्येत खराब झालेली पूर्णपणे। इकडे कांदे कापायचा कार्यक्रम चालू आहे। अरे बा, चिकनचं बाकी आमच्या तिथे गावामध्ये जर शेंडी उतरवायची असेल तर 2 जोड लागतात। तर माझा एक मुलगा होता आणि आमच्याच भाऊबंदकीमधील भिका भाऊ यांचा एक मुलगा होता, अशी जोड होते। त्यामुळे आई लोक दोघी या ठिकाणी रथावर बसले आणि रथ शेंडीच्या ठिकाणी म्हणजे धनदाई मातेची जी प्रतिस्थापना करण्यात आली त्या ठिकाणी घेऊन जाणार होतो। अशा प्रकारचा प्लॅन ठरलेला होता। प्लॅन म्हणजे ते प्रोसेस फॉलो करावी लागणार होती। त्याआधीच यांची पूजा करण्यात आली, पूजा केली, भाऊने हार घातला आणि वैशालीने म्हणजेच माझ्या काकांच्या मुलांच्या वाईफने बाकीची पूजा केली। आणि पूजा झाल्यानंतर मग रथ निघाला आणि जे पण शेंडीला आलेले लोक होते ते आम्ही निघालो। यात एक मोठी गोष्ट अशी घडत होती की मल्हार खूप रडायला लागला होता मध्येच। त्यामुळे रडता रडता फायनली गायत्रीला खाली उतरवलं आणि आतूला बसवलं गेलं आणि प्रथेप्रमाणे आत्या बसायला हवी त्याप्रमाणे आत्याला बसवण्यात आलं होतं। आणि आधीही बहीणच बसली होती, परंतु मल्हार खूप रडत होता, त्यामुळे पुन्हा बहिणीला बसवलं आणि गायत्रीला उतरवलं। आता रथ जरी निघाला होता, परंतु रथ जसंही घोडा हलत होता तर त्याला झटका बसत होता। त्यामुळे माऊ मल्हारला थोडं खेळवण्याचा आणि डान्स करवण्याचा प्रयत्न करत होती त्या ठिकाणी, तुम्ही बघूही शकता त्या ठिकाणी। कारण की जसंही रथ अचानक हलायचा तर लहान मुलं नेहमी दचकतात, त्याप्रमाणे त्या तशी कंडिशन त्या ठिकाणी होत होती। परंतु सगळं वातावरण बघून मुलंही त्या गोष्टीचा, त्या सगळ्या काही आनंदाचा तेही आस्वाद घेत होते। सर्वजण पायी निघाले होते। माझ्या मताने अर्धा किलोमीटरही नसणार, कारण की जवळच प्रतिस्थापना केली गेलेली होती, तर सर्वजण निघाले होते। परंतु या सगळ्यांमध्ये एक मोठी गोष्ट होती ती म्हणजे तापमानाची, कारण तापमान खूप होतं आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे हे सर मला सांगण्याची गरजच नाही आहे। त्यामुळे लहान मुलांना ऑलरेडी त्यात मल्हारची तब्येत खूप खराब झालेली होती। महाभाऊ मस्त चालला होता तिकडनं, असं सर्व काही सिच्युएशन होती मित्रांनो। परंतु देवीचा कार्यक्रम असला किंवा आमच्या इथे खंडेरावचा कार्यक्रम असला ना, तो जो उत्साह असतो तो द्विगुणित होत असतो। कारण की आमच्या गावावर धनदाई मातेची आणि आमच्या जय मल्हार भगवंतांची खूप मोठी कृपा आहे। तर आता नशिबाने आमच्या गावाला जे जय मल्हारचं मंदिर आहे त्या ठिकाणी गव्हर्नमेंटकडून त्यांनाही एक सवलत भेटली आणि ते मंदिर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी स्थापन केलं जातं। तुम्ही बघू शकतात, आम्ही ऑलरेडी पोहोचलेलो होतो। मल्हार फायनली उतरला होता खाली आणि तो शेवटी आत्तोने पिक केला आणि ऊन खूप असल्यामुळे त्याला बाबां ते म्हणत होते की बाबा रुमाल कुठे, फायनली ते बघू शकतात। कारण की सगळेजण तेच विचार करतात लहान मुलांच्या बाबतीमध्ये। आणि फायनली मी माझी टोपी त्याला घातली आणि आम्ही निघालो मंडपाकडे लवकरात लवकर, कारण की सावलीच्या ठिकाणी जायचं होतं। बाकीची सर्व मंडळी अजूनही मागे राहिलेली होती, त्यामुळे प्रत्येकजण तोच प्रयत्न करत होता की आपला नंबर लवकर लागावा। पण आधीच खूप सारे लोक तिथे येऊन बसले होते, कारण की गावामध्ये फक्त आमचीच शेंडी नव्हती, खूप साऱ्या शेंड्या होत्या। त्यामुळे प्रत्येकाला तेच होतं की आपली लवकरात लवकर आपला नंबर लागावा आणि आपली सुटका व्हावी। परंतु इतकं सोपं नसतं, प्रत्येक गोष्ट देवी परीक्षा घेत असते सर्वांचीच, तुमची आमची असो की बाळाची असो। परंतु आणि ते सहन करण्याची क्षमता ही देवीच देत असते मित्रांनो। कारण की भगवंताचा सोपा नेम आधी दुःख दिल्यानंतर सुखाचा अनुभव हा मोठा होत असतो, म्हणून ते गोष्टी आपल्याला सहन कराव्याच लागतात। सहन नसतात, त्या आनंदाने घ्याव्या लागत असतात। तर अशा प्रकारे सर्व घटना घडत होतात। तुम्ही बघू शकता मल्हार किती शांत पद्धतीने बसलेला होता। हे तुम्ही बघितले असणार सिच्युएशन मागची, कारण की ऑलरेडी तापमान होतं। तापमानामध्ये एवढी सगळी गर्दी आणि एवढ्या गर्दींमध्ये लहान लहान मुलं आतूनच्या मांडीवर, त्यांची कंडिशन अतिशय वज झालेली होती कारण की घामामुळे। तरीही बघू शकतात देवीचा कशा प्रकारे आशीर्वाद असतो लहान मुलांवर, तरीसुद्धा कोणतंच बाळ रडत नव्हता। त्यामध्ये जे रडत होते, आमचा मल्हारी स्टार्टिंगला रडायला लागला होता, काही बाळही रडत होते, परंतु त्यांना मोबाईलचा सपोर्ट देण्यात आला मग, कारण की त्याच्यामुळे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन फुल ते मोबाईलवर जातं। ती जरी बॅड हॅबिट असली, परंतु अशा वेळ प्रसंगी या सगळ्या गर्दी
दुधेमध्ये एकच एक सोल्युशन असतं प्रत्येक आईवडिलांकडे आणि ते शेवटी फायनली द्यावं लागलं. आता तुम्ही बघू शकता किती धम्माल उडली, कारण की ज्या वेळेस सिच्युएशन येते शेंडीची त्यावेळेस प्रत्येकजण सांगतं की अशा प्रकारची पूजा करा, हे करा, ते करा. त्यामुळे जी बाई पूजा करत असते किंवा जी बाई त्या ठिकाणी सगळ्या ओव्हरऑल गोष्टी करणं असते ती स्वतःही कन्फ्यूज होत असते. हे बघा माऊची कंडिशन काय झालेली, मरलालाही धरलेलं आहे, बसायलाही जागा नीट नव्हती, परंतु माऊसही ॲडजस्ट करून सर्व आतू लोक बसलेले होते आणि समोरच त्यांची आई लोक बसले होते. हे बघा माझ्या आईची धावपळ चालली आहे या ठिकाणी. मग मल्हारची जी पण आहे खाली आधी ताटामध्ये सगळी काही ओव्हरऑल जी पूजा केली जाते सगळ्यांनाच माहिती, ज्या सगळ्या गोष्टी स्टँडर्ड असतात ते दिवे लावून सगळी आरती केली जाते. त्यानंतर बाळाला त्याच्या मांडीवर एक कापड टाकला जातो आणि त्यावर बसवलं जातं, कारण तोही कोरा कापड असतो आय थिंक. असं काही या ठिकाणी जी प्रोसेस असते ती आपण फॉलो करत असतो. या प्रकारे ही सर्व प्रोसिजर फॉलो करण्यात आली. त्याच्या आधीच आजूबाजूलाही सर्व मंडळी बघत होती की कारण की काय होणार आता पुढची गोष्ट. आणि आय थिंक आमच्या घरामध्ये खूप दिवसांनी हा शेंडीचा कार्यक्रम होता. तसं तर आम्ही शेंडीच्या कार्यक्रमाला जातच होतो. तर आधीच आमची शेंडी ही 2 आय थिंक मानता धंदाई देवीची होती, कारण मानता ही आम्ही भटा देवीची होती माझी स्वतःची, आणि आमची देवीची धंदाई मातेवरही या ठिकाणी आमची शेंडी देण्यात आलेली होती. त्यामुळे आम्हाला स्वतःचाही अनुभव होता. पण खूप दिवसानंतर या ठिकाणी आमच्या घरात ही शेंडीचा कार्यक्रम होता. त्यानंतर हा कार्यक्रमामध्ये तुम्ही बघू शकता शेजारी जो आपला बाळ बसला होता, जो आमचा जोडीदार होता भिकाभाऊ यांचा मुलगा, त्याची शेंडी काढण्याचा आय थिंक कार्यक्रम चालू झाला भाऊंकडनं. आणि बघा तुम्ही बघू शकतात त्यानंतर त्यांच्या मांडीवर देण्यात येते. त्यानंतर भाऊ इकडे येतात आणि मल्हारची शेंडी इतक्या दिवसापासून जे भाऊंनी घेतलं होतं, आय थिंक मल्हारची शेंडी तरी लवकर झालेली कट, नशिबाने त्याला जोडीदार भेटला म्हणून. कारण की आमच्याकडे अशी प्रथा आहे की जोडीदार हवा शेंडी काढताना, म्हणजे भाऊबंदकीची प्रथा आहे किंवा गावाची प्रथा तुम्ही समजू शकता. त्याप्रकारे माझी आय थिंक शेंडी ही 4थी-5वीत निघाली असेल. त्यानंतर आय थिंक शेंडी जर करत असणार तर मुलाच्या आईचीही केस दान नाही म्हणत त्याला काही ते स्पेसिफिक वर्ड आहे, तो मला एक्झॅक्ट आठवत नाही, परंतु आईचीही केस त्या ठिकाणी कट केले जातात. तेही आय थिंक देवीलाच अर्पण केले जातात असं ते म्हणू शकतो आपण. परंतु अशा प्रकारची प्रथा आहे. बघू शकता तुम्ही सर्व मंडळी वाट पाहत होती, कारण की तापमान हे वाढत होतं, तसं प्रत्येकाला त्या ठिकाणी त्रास होत होता. अशा प्रकारे शेंडीचा कार्यक्रम सगळं काही पार पाडला होता. मित्रांनो, मला एकच म्हणायचं आहे शेवटी की आपला खानदेशना लोकेसली वर जर घ्यायचं असेल, वर न्यायचं असेल तर आपला खानदेशनी लोकेसने आपला प्रत्येक खानदेश यूट्यूबरली सपोर्ट करणं गरजेचं आहे भाऊ सोनी. तो प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि खानदेशना मना चॅनलला व्हिडिओ दाखवी सण तुम्ही एन्जॉय करा. मित्रांनो, तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मित्रांनो. थँक्यू सो मच. काय